हॅलो, नमस्कार. तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी ना आता संध्याकाळचं म्हणजे बाजार घ्यायला आले होते. खूप दिवस झालं पालेभाजी खाल्लीच नव्हती. त्यामुळे म्हटलं चला आता मेथीची भाजी किंवा पालक काहीतरी घ्यायचा. त्यामुळे मग मी मेथीच्या 2 पेंड्या आणल्या आणि तुम्हाला काय सांगायचं आमच्या इकडं मेथी 30 रुपयाला एक पेंडी आहे. 2 पेंड्या आणल्या. छान अशी निवडून घेतली. पटकन भाकरी केल्या आणि भाकरी केल्या ना त्याच तव्यामध्ये मग मी मेथीची भाजी करणार होते. तर माझा ना आता चालला होता संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे भाज्या घेऊन आले ना सगळ्या निवडल्या, निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. मक्याची भाकरी केली, ती भाकरी एकदम छान अशी टम्म फुगली होती. भाकरी झाली का त्याच तव्यामध्ये भाजीला फोडणी दिली. मग भाजीला फोडणी दिली का मग संध्याकाळचे फक्त भाजी भाकरी एवढंच केलं आणि मग भाजी झाली का गरमागरम लगेच जेवण करायला घेतलं. छान अशी मक्याची भाकरी आणि येताना मी काकडी, गाजर पण आणलं होतं. थोडंसं संपलं होतं, तर देशी गाजर, काकडी काय हिरवी मिळाली नाही, पांढरीच काकडी मिळते, तर ती पांढरी काकडी, छान अशी मी बनवलेली मेथीची भाजी. चला या तुम्ही सगळेजण जेवण करायला. खूप म्हणजे खूप दिवसानंतर मेथीची भाजी केली होती मी आणि ताजी भाजी असल्यामुळे एक नंबर लागली होती. जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं गेलतो बाहेर. स्वीट खायचं होतं, त्यामुळे आम्ही आणलं होतं गुलाबजामुन. चला आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.